नमस्कार, रुपाली पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते। घरात कोणती भाजी नसेल आणि काय करावं हे सुचत नसेल तर बनवा माझ्या पद्धतीने अगदी घरात असलेल्या सामानातच चमचमीत अशी भाजी। चला मग यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत। हे बघा, अशा पाकळ्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत। आणि इथे मी एक शिमला मिरची घेतलेली आहे। शिमला मिरची जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घ्या आणि नसेल तर त्याला तुम्ही स्किप पण करू शकता। त्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे। तर मसाल्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7-8 आणि 1 इंच आलं आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा, इथे मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेलं आहे। तुम्ही जर तिखट जास्त खात असेल तर एखादी मिरची जास्त टाकली तरी चालेल। आणि इथे मी एका वाटीमध्ये बेसन घेतलेलं आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपण याला पातळसं मिश्रण करून घ्यायचं आहे। हे बघा, आपल्याला जास्त एकदम पाणी ओतायचं नाही आहे, थोडं थोडं करूनच याला पातळ मिश्रण करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता। हे बघा, याच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर पाहिजे। आहे बघा, इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन आपल्याला कांदा आणि शिमला मिरची थोड्याशा तेलावरती फ्राय करून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवरती आपल्याला याला 1 ते 2 मिनटं परतून घेणार आहोत। 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांदा आणि आपली शिमला मिरची मऊ झालेली आहे। आता आपल्याला ह्याला काढून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊन मी इथे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि इथे आपण हिंग घालणार आहोत। तेलामध्ये जिरं व्यवस्थित फुलू द्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये जो वाटलेला मसाला होता ना तो घालणार आहोत आणि आपण याला व्यवस्थित परतून घेणार आहोत। हे बघा, तुम्ही पाहू शकता। हे बघा, कांद्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। कांद्याचं जे मिश्रण होतं ते व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी एक टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालणार आहोत। आता आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत। तेल सुटेपर्यंत आपण याला परतवायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालणार आहोत। 1 चमचा मी धना पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आणि याला परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपण याला आता परतून घेणार आहोत। ते बघू शकता, त्याचा कलर छान आलेला आहे। याला आपण 2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता। बघा, आपला मसाला आता व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे, अर्धा कप। हे बघा, आणि ह्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। मसाला आपला चांगला शिजलेलाच आहे। आता एक उकळी याला आणायची आहे आणि आपण जे मगाशी बेसनचं तयार केलं होतं ना मिश्रण, ते आपण याच्यामध्ये झाऱ्यामध्ये घेऊन थोडं थोडं करून आपण चमच्याच्या साहाय्याने असं घालून घेणार आहोत। हे बघा, जशी आपण बुंदी करतो ना तसे त्या पद्धतीने इथे घालून घेणार आहोत। आपण चमच्याच्या साहाय्याने पण ह्या मिश्रणाला असं घालून घेऊ शकतो। हे बघा, थोडी मोठी साईजची पडेल पण ते पण छान लागतात भाजीमध्ये। थोडंसं लांब लांब सोडायचं आहे आपल्याला ह्या चमच्याच्या साहाय्याने। हे बघा, आणि ह्याला घातल्यावरती अजिबात चम्मचनी असं हलवायचं नाही आहे, थोडा वेळ असंच राहू द्यायचं आहे। चम्मचने आता ह्या मिश्रणाला आपण एकदा व्यवस्थित ढवळून घेणार आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकता। हे बघा, ही भाजी तुम्ही अशीच खाल्ली ना पोळीबरोबर तरीही खूप छान लागते। आता आपण याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घेतली होती ना ती घालणार आहोत आणि 2 मिनटं याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवून देणार आहोत। 2 मिनटानंतर आपण बघूया, भाजी आपली आता ही तयार झाली आहे खाण्यासाठी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।